त्यांनी आदेश देतो. संपूर्ण देश राममय झालेला असताना अकोल्यामध्ये श्रीराम प्रतिमेसह श्रीराम असं लिहिलेल्या भगव्या झेंड्याचा तुटवडा पाहायला मिळतोय. अकोला जिल्ह्यामध्ये रामध्वजाची मागणी प्रचंड वाढली आहे आणि त्यासाठी इंदौर, सुरत इथून ध्वज आणण्यात येत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं त्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अयोध्या प्राण प्रतिष्ठा निमित्तानं भाजपनं कल्याण शहरात जागोजागी या सोहळ्याची बॅनर्स लावली आहेत. उत्साहाच्या भरात कल्याण पश्चिमेकडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातला नेताजींचा पुतळा या बॅनर्समुळे झाकला गेलाय. बॅनर लावताना महापुरुषांचे पुतळे झाकले जाणार नाहीत याचं तरी भान कार्यकर्त्यांनी राखायला हवं अशी अपेक्षा नागरिक करत आहेत. कोल्हापुरातल्या बहुचर्चित रस्ते प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळालाय. शहरासह संपूर्ण भागातल्या रस्त्यांची चाळण झाल्यानं त्याचा रोष लोकप्रतिनिधींवर निघत होता. टक्केवारीमुळे 100 कोटी रस्ते प्रकल्पाचं काम चांगलंच गाजलंय आणि त्यावर ठेकेदारांनी काळजी घ्यावी अन्यथा कारवाईला सामोरं. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. लागेल असा इशारा हसन मुश्रीफांनी दिलाय. पुणे विमानतळावरून तब्बल 11 विमानं काल रद्द करण्यात आली आणि विशेष म्हणजे कोणती माहिती न देता ऐनवेळी ही विमान उड्डाणं रद्द केल्यानं प्रवाशांचे पुढचे हाल झाले. उत्तर भागातलं हवामान दिवसेंदिवस खराब होत असल्यानं पुण्यातून दिल्लीला जाणारे विमानं रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाशिकच्या सटाण्यामध्ये रस्ते कामासाठी डांबर वितरणाकरता चक्क घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सामाजिक कार्यकर्ते मयूर नेरकर यांनी हा प्रकार उघड केलाय. या प्रकरणामध्ये संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून रस्त्याचं काम हे दर्जेदार करण्याची मागणी नेरकरांनी केली. मुंबईत घाटकोपर इथं मनोरंजन उद्यानात कब्रस्तान विस्ताराला स्थानिकांनी विरोध केलाय. या ठिकाणी 10,000हून जास्त झाडं आहेत आणि त्यांच्या कत्तलीला विरोध होतोय. घाटकोपरच्या वाधवा कॉम्प्लेक्स शेजारी महापालिकेनं मनोरंजन उद्यान केलंय आणि त्याच्या बाजूला असलेल्या कब्रस्तानला जागा अपुरी पडत असल्यानं विस्तारीकरणाची मागणी होती.